पोरांच्या मध्ये काय त्या लोकांनी काय त्याला फसवलं थोडं भोळा असल्यामुळं आणि नंतर त्यांनी बाहेरच्या भितडाला काम केलं काय 500-300 रुपये रोजानी काय त्या मला त्यांनी इथं निवद खाल्लं, निवद खाऊन काम केलं. असं करत करत तो पुढं गेलं. त्याचा निवद खाऊन दिवस काढायचा आपला असं बोळ्यापणात. आणि तो साबोबानी भोळा हुशार पण कलाकार चांगला आहे. की मर्याय माझी आई वडील वारली असं सगळं सांगतो. मर्याय माझी आई, मर्यायचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असं सारखं त्याच्या तोंडात नाव असतं. रोज पहिलं लहान असायचं ना, लहानपणापासून त्यांनी हिथंच म्हणजे त्याला आईवडिलांची लवकर साथ सोडली त्या आईवडिलांनी त्याच्यापासून थोडे दिवस इकडं बहिणी बाळांकडे त्यांनी सांभाळलं त्याला. थोडे दिवस त्यांनी इकडं पण दिवस काढले आहे त्याच्या मर्या आईकडं. नारळ निवद हे खाऊन कोणाचे काही लोक बाबा जेव्हा बसलं तरी नाही का जा आम्ही नंतर देतो असे पण बोलायचे. नाव मी दादा कोण ठेवलं. नमस्कार मित्रांनो, चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मोठी मोडवे या गावामध्ये. तर मर्याई देवीचं मंदिर, मरीमाता देवी जिला सूरज चव्हाण आई म्हणतो. तर या देवीचं महत्त्व काय आणि सूरज चव्हाणचे या मंदिरातले किस्से कशा पद्धतीने आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. काय म्हणताय, मंदिराची वैशिष्ट्य भरपूर आहे, सूरजच्या भरपूर आठवणी येते त्या. सूरजच्या म्हणजे त्याच्या आईची इथं समोर, आपल्या समोर जे आहे ना ते त्याच्या आईची बरेचशा आठवणी आहेत. आणि चला तर आज जाऊयात मग. चल, देवीचं मंदिर आहे ते पाहू शकता आपण. दादा, पहिलं नाव सांगा तुमचं. माझं नाव भगवान माने पुजारी. बरीचशी परंपरा आहे या देवीच्या मंदिराला. किती वर्षाची परंपरा आहे? आता तरी 200-300 वर्षाची असेल. वाढत गेलं. तेव्हा इथं काय बारीक छोटं मंदिर होतं. तरवाड्याच्या झाडाकडे इथं सगळं लोडांग होतं. झाडं झुडपं होती, जंगल होतं. असं भाविकांना एका पावत ती वाढत गेली देवी. असं पुढं वाढत गेलं तर पुजारी कवर लावणे, बघणं, इथं भाविक येणं, गुण पडणं, अनेकाला असं देवीचा अनुभव येत गेला. चांदीचे रुपये असे मंदिरं ठोकलेले पहिले, थोडं लाकडाची मंदिरं होती, शेड होतं. पोरांच्या मध्ये काय त्या लोकांनी काय त्याला फसवलं थोडं भोळा असल्यामुळं आणि नंतर त्यांनी बाहेरच्या भितडाला काम केलं काय 500-300 रुपये रोजानी काय त्या मला त्यांनी इथं निवद खाल्लं, निवद खाऊन काम केलं. असं करत करत तो पुढं गेलं. त्याचं नाव मी दादा कोणके ठेवलं. त्याला म्हणलं दादा कोणके तुझ्या पोटाला आलाय असं मी पुजारी त्याला बोललो होतो. म्हणलं तुझं एक दिवस उगवणार चांगला, तू पुढं जाणार असं मी त्याला चांगला आशीर्वाद दिला. आणि त्याच्यानंतर आता एवढे तो पुढं गेला. भरपूर म्हणजे जागृत देवस्थान मानलं जातं आणि बरेचसे लांबून जे भक्त आहेत ते येतात. म्हणजे काय देवीचं महत्त्व किती आहे आणि कशा पद्धतीनं म्हणजे बरेच म्हणजे ज्यांची इच्छा मांडतात ती इच्छा देवी पूर्ण करते. कोणाला समजा मूल नसेल 20 वर्षे 30 वर्षे ते अडचण दूर करून त्यांना त्या टायमाला असं मूल देते. किंवा कोणाचं दुःख, कोणाला कॅन्सर झाला असेल तर त्यातनंही देवी बरं करते. कोणी काय टायमाला इथं मरलेलं माणूस नीट केलंय तिने इथं हे मोर या जाग्यावर मड चालवलेलं असं भाविक. मग आंध्रा, बिहार, फार कलकत्ता, फार उस्मानाबाद, बीड, मसनगर, फार लांबनं धारवड, बेळगाव, कर्नाटकपासनं माणूस, मुंबई बिंबी जवळ आहे मुंबई, अशा लांबने भाऊक येते तिथं. आणि त्या देवीच्या आशीर्वादाने तो त्यांना अनुभव येतो. मग कोणी 50 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत नवस बोलतात इथं. पण नवसाला पावन होती. मग पावल्याच्या नंतर तिने काम केल्याच्या पुढं तिला ते दाम दिले जाते. त्या तिच्या कष्टाचं सगळं आहे. म्हणजे आम्ही पुजारीवर अडतो बाबा असं करा, तसं करू, यांना कर, मग झाल्याशिवाय ती होत नाही. सूरज काय म्हणजे इथे नारळ वगैरे खाऊन पण काही दिवस काढले. खाऊन दिवस काढायचा आपला असं बोळ्यापणात. आणि तो साबोबानी भोळा हुशार पण कलाकार चांगला आहे. कलाकार चांगला आहे तो. त्याला सगळं म्हणजे कले बाबतीत चांगला हुशार आहे.
या देवीला तो आई मानतो आणि मर्याई देवीचं नाव सारखं तो त्याच्या मुखात असते. सारखं हा. सारखं त्याच्या तोंडात आहे बर की मर्याय माझी आई वडील वारली असं सगळं सांगतो. मर्याय माझी आई, मर्यायचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असं सारखं त्याच्या तोंडात नाव असतं. बर दादाकडे येतो. दादा काय आठवणी आहेत मंदिरातल्या, काय आठवणी आहेत? मंदिरात एवढ्या आठवणी हा. आहेत सांगाय नको. बर. म्हणजे लहानपणापासून इथंच आहे आम्ही. बर लहानपणच आमचं इथं गेलेलं. सूरज नाही का, आम्ही रोज म्हणजे नाही का इकडे पडूनच असायचो. असं लहानपणापासून असं इथंच आहे की आपलं कोण यात्रा येतात दर मंगळवार शुक्रवार रविवार अशी गर्दी. आणि ती आनंद होतो इकडे थांबण्यात, एक एवढा आनंद होतो की सांगायचं. मंदिरात असे दिवस आलेत की काही वेळेस जेवायला वगैरे नसायचं, त्यावेळेस इथं येऊन तो नारळ वगैरे किंवा खोबरं झालं ते खायचं. काय हे काय आपले नाही का लोक नारळ वगैरे फोडते देतात, बर निवद वगैरे ठेवलं ना. बर. तर सूरज पहिला लहान असायचा ना, लहानपणापासून त्यांनी इथंच म्हणजे त्याला आईवडिलांची लवकर साथ सोडली त्या आईवडिलांनी त्याच्यापासून थोडे दिवस इकडं बहिणी बाळांकडे त्यांनी सांभाळलं त्याला. थोडे दिवस त्यांनी इकडं पण दिवस काढले आहे त्याच्या मरे आईकडं. नारळ निवद हे खाऊन कोणाचे काही लोक बाबा जेव्हा बसलं तरी नाही का जा आम्ही नंतर देतो असे पण बोलायचे, उठवायची म्हणजे खाली लेखलं एक खाली लेखलं. म्हणजे काही बरेचसेच लोकांनी त्याला लय खाली लेखलं. बर की आणि त्याचा आता एवढा मोठा आहे की त्याला आता लोक एक उत्सव असणं नाही का, एक उत्सवाने त्याला बघायला. आणि ते स्वतःच्या जिद्दीवर केले जिद्दीवर त्यांनी 100%. बाबा आज टीव्हीवर बघता तुम्ही एक तुमचा दादा कोंडके, म्हणजे तुम्ही प्रेमानं त्याला दादा कोंडके म्हणता. मी त्याला ह्याच्यात मी बघा मी त्याचं नावच दादा ठेवले. म्हणलं तुला दादा कोंडके पोटाला आलाय, एक दिवस तुझा उत्सव असा होणार की तो दुनियात गाजणार असं मी त्याला आशीर्वाद दिला इथं त्याला. आणि देवीचा आशीर्वाद कायम त्याच्यावर आहे, कधीही त्याला म्हणजे कमी पडून देणार नाही देवी. आणि जे स्पर्धा खेळतोय त्यामध्ये तो असं कधीच वाटत नाही की बाबा हरतोय किंवा काय होतंय. हरणार नाही तो, ती देवीच त्याच्या पोटात येईल, ती दादा कोंडके पोटात येते. हा त्याच्यामुळे तो कलाकार मोठा होणार आणि देवी 100% त्याला ट्रॉफी जिंकून देणार बिग बॉसची. चालतंय दादा, धन्यवाद तुमची महत्त्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच तुमचा पण आशीर्वाद आपल्या सूरजवर राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा राहील. धन्यवाद.